एका सोसायटीचे संतोषनाने सर्व सविस्तर सांगितले. मी काय आपण वेळ घेत नाही, परंतु आज तुम्ही एवढे मंडळी पाऊस असो पाणी असो नेहमी तुळजापूरचे मांडवर त्या दिंडी सोहळ्याची जी मंडळी कष्ट घेतात त्यांचा खऱ्या अर्थाने उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण दिंडी निघताना आम्ही देखील होतो पहिल्या वर्षी. मग त्या पहिल्या वर्षाच्या दिंडीमध्ये आमचे नानासाहेब यांचे चिरंजीव भाऊ संतोष नाना राहुलजी मराठी अनेक त्यांचे सर्व सहकारी यांनी खऱ्या अर्थानं भाग घेऊन ही दिंडी सोहळ्याचं या दिंडी सोहळ्याचं त्या मंडळींनी सुरू केलं आणि त्यांचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आपल्या गावचे आदर्श पोलीस पाटील यांच्या माध्यमातून ही दिंडी खऱ्या अर्थाने त्या काळात उभी राहिली आणि चालू झाली. तर ती आज पाटलांच्या या ठिकाणी सर्व दिंडी सोहळ्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली इथून मंडळांनी केली. आता कसं आहे तुमचं नाव आम्हाला मंडळाचं काय आपल्या लक्षात राहत नाही. तुम्ही करताय अहो तुम्हीच आम्हाला सांगितलं बाबा इथून पालखी सोहळा करतो. मला आठवण करून दिली किंवा सरपंच इथे थोडंसं घेऊन पाटलांना जरा नीट करा. आम्ही तुमचं ऐकलं त्याच्यामुळं पाटलांच्या मार्गदर्शनाने ही जाते सर्व आपल्या गावच्या परंपरा जुन्या लोकांनी टिकवल्या, जुन्या लोकांनी चालवल्या. मी आपल्या सर्वांना अधिक न बोलता सर्व दिंडी सोहळ्याच्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी करतो.